एक रावणाचा भाऊ आणि रावणाचा पोऱ्या. कोण कोण? कुंभकर्ण इंद्रजित. कुंभकर्ण इंद्रजित. तेही छळछळ कापत. नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही नाही करत. फक्त असं करतो, तसंच मिळाला तर मेला तर तसं अवघड होईल ना. विठ्ठल विठ्ठल नामामध्ये एवढी ताकद आहे. सांगतो भजन करा विठ्ठल विठ्ठल. जेव्हा रामप्रभूचा अर्धा सेतू तयार झाला, सेतू बरोबर आहे ना, रामप्रभूचा अर्धा सेतू तयार झाला तर रामप्रभू म्हणू लागले आपल्या हातातून दगड तरतो का नाही. माझ्या नावाने एवढे दगड तरत आहे, आपल्या हातातून दगड तरतो का नाही. रामप्रभूने एक थोडं एवढा दोंडा घेतला, टाकला, बोलला दगड. थोडा छोटा घेतला, ते मोठा होता, टाकला, ते पण बोलला. ते दोन्ही पण मोठे होते, आता एवढाच घेतला, टाकला, ते पण बोलला. रामप्रभू म्हणू लागले माझ्या हातातून दगड बोलला. माझ्या नावाने एवढे पर्वत उचलून इथं हनुमंतराने माझ्या हातातून दगड बोलला. इकडं तिकडं पाहू लागले तर रामप्रभू म्हणू लागले आपल्याला बुडताना कोणी बघितलंय ना. माणूस जर मोटरसायकलून पडला म्हणजे पडणार नाही, जर पडला आपल्याला किती लागलंय हे आधी बघत नाही, आपल्याला पडताना कोणी बघितलंय का हे ती लई चिंता असते. असं रामप्रभू म्हणू लागले आपल्याला बुडताना कोणी बघितलंय का. इकडं तिकडं पाहू लागले, पाठीमागं काय बजरंगबली पट्ट्या, हनुमंतराय गद्दा घेऊन. ते म्हणले तुम्ही केव्हा पहिल्या दगडावर. रामप्रभू म्हणू लागले कोणाला सांगू नका बाळा, ते मी तुमचा भक्त आहे सांगत नाही. पण माझ्या हातातून दगड बोलला, माझ्या तो हनुमंताने प्रमाण उचलला. तुझ्या नामाचा महिमा तुझा नगरे मेघ श्यामा, तुझा नगरे मेघ श्यामा, तुझा नगरे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझा नगरे मेघ श्यामा, तुझा नगरे मेघ श्यामा, तुझा नगरे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझा नगरे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझा नगरे मेघ श्यामा, तुझा नगरे मेघ श्यामा, तुझा नगरे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझा नगरे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझा नगरे मेघ श्यामा, तुझा नगरे मेघ श्यामा.
होते दुधामध्ये. ओ चष्मोला आजी माय, आता दूध राहिले का? आता दूध राहिले, आता बाटली. बाटली म्हणले झाली बाटली. आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली बुवा. फक्त टोपणात बदललं तर लबर जातं, पत्राची येतं आणि ते मोठी झाल्या मोठी बाटली ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 टाकरी असता 100 ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणजे तुमच्या धर्मास तुम्ही पिऊन दाखवा. हा म्हणजे आमची गाता गेली, आमचा मालिका गेला, म्हणजे तो पासच ठेवून आमचा बास होतो. काय पिणार लय चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसले, एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का र? दुसरा म्हणला 100% जाणार का? दुसरा म्हणला दारूमुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पण तो खोकला का नाही जाणार? अरे ते गालीने वेगळं, हे गालीने वेगळं, कळतच नाही हो. आता बेवणाला सरी त्यांना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी गेले मनपाच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू. लय लांबून महाराज येतात तर लय आळले तेच बुवा. संत साहेबांनी लईच निवडून महाराज आणले तर आता तर लईच बारीक पिल्लं होतं बुवा. 9 वर्षात होतं पण लई झपकीत होतं र. दुसरा म्हणला त्यांनी शेणात दारू पिऊ नका, व्यसन करू नका. गप सांगितलं असत्यात हो म्हणायचे जास्त. अरे त्यांचा धंदाचे. अरे नका करू नाश करू नाश. घेऊ नका म्हणून. छोड़ देसी पीना नहीं बच्चे भूखे मरेंगे भारतवास में नहीं आ रहा गुटखा मत खाना भारतवास में नहीं आ रहा दारू मत पीना छोड़
त्याच्या मागचा एक उठरे ते कुठे गेले ते बोल काय काय तू खाली बस ते कुठे गेले आताच तू उठरे हे तिघ पोरं खपक्याच्या खपक्या खोपक्याच्या खोपक्या सफरचंदावणीच घाले पाहायचं असं कोणाला वाटलं सफरचंदाची गप्पाने गेलं ते अहो मी परवा कोल्हापूरला गेलो तसलं पोरग मी जिंदगीतच पाहिलं नाही असं खोपक्याच्या खोपक्या मला असं करायचं आता ते फैलवानाचा मी वार खऱ्याचा कसा मेळ बसायचा आता ते माझ्या पुढे असं करायचं लेफ्ट राईट मी म्हणलं आता झपकी ते बे आपल्याला ते माझ्या पुढे आलं महाराज मी म्हणलं माझी एक विचार आहे म्हणलं विचार ना तुमच्या खांद्यावर बसू का मी म्हणलं मॉडेल आहे मी म्हणलं मॉडेल आहे बस बाजूला ते बसलं बाजूला ना टी व्हीला लावलं काल तुम्ही मला बघून द्या ना मला बातम्या बघायचे कोणाचं सरकार आलंय कोणाचं गेलंय यंदा कोणाचं येतही नव्हतं आणि कोणाचं जातही नव्हतं मी म्हणलं बघून द्या ना मला बातम्या बघायचे एकनाथ शिंदेचं काय चाललंय का उद्धव ठाकरेचं काय चाललंय ठाकरे गट शिंदे गट काय चाल मला बघून द्या ना मला बातम्या बघायचे तो मला दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्याने रिमोट मागतो म्हणलं तुला बघायचं तर बघ पण तोंड गप कर तेच काय त्याच्या मनात आलं फेकलं माझ्या तोंडावर रिमोट आणि गेलं खेळायला मी बटन दाबून दाबून बटन तोडून टाकलं पण चॅनलच बदलं ना कीर्तन चालू झालं ते माझ्या जवळ आलं महाराज जी अरे मला जी अरे चॅनल कसं काय बदलणार तुम्हाला शेलच काढून नेली होती अशी पोरं भयानक लय भयानक हे असे सफरचंदावणीच गान हा म्हणे छटपाय दिसायला वजनदार माणूस कोणी जर आलं नाही याला मारायला असं कर ये बाडी ना कोणी मारू शकत नाही पण मारलं तर खपक्याचं वजनदार माणूस आहे ना विठ्ठल विठ्ठल एक कंडक्टरला एक आजीमाय ना कंडक्टरला मुठमुठ भरून काजू बदाम द्यायची चित्ता देऊन कीर्तन आहे का मुठमुठ भरून काजू बदाम द्यायची कंडक्टरला एसटीचं कंडक्टर माहिती का गेला का कधी त्या मुठमुठ भरू काजू बदाम द्यायची 1 महिने झाले 2 महिने झाले ते असं फुगलं ना असं